नमस्कार, मी डॉक्टर राजरतन खंदारे, संशोधन सहयोगी, क्रॉपसॅप प्रकल्प, कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण कपाशीवरील पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती घेणार आहोत. या किडीची पिल्ले व प्रौढ पानाच्या खालच्या बाजूने राहून पानातील रस शोषण करतात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी पीक तण विरहित ठेवावे, नत्र खताचा संतुलित वापर करावा, 15 पिवळे चिकट सापळे प्रति हेक्टरी लावावेत, ढाल किडा, क्रायसोपा यासारख्या मित्र किडींचे संवर्धन करावे. लिकॅनिसिलियम लिकॅनी 1.15% WG या जैविक बुरशीचा 50 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामधून फवारणी घ्यावी. 5% निंबोळी अर्काची किंवा अझोडिरेक्टिन 3000 ppm 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यामधून प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी. या किडीची आर्थिक नुकसान पातळी ही 8 ते 10 प्रौढ माशा प्रतिपान अशी आहे. ही ओलांडल्यानंतर केंद्रीय कीटकनाशक बोर्डद्वारा शिफारशीत कीटकनाशके जसे डायफेन्थ्रॉन 50% 12 ग्राम, स्पायरोमेसिफेन 22.90% 12 मिली, डायनोटोफिरॉन 20% 3 ग्राम, ॲसिटामाप्रिड 20% 2 ग्राम, क्लोथिनिडिन 50% 1 ग्राम, फ्लोनिकामिड 11.60% अधिक डायफेन्थ्रॉन 36% 12.5 ग्राम यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी प्रति 10 लिटर पाण्यामधून घ्यावी. ही कीटकनाशकाची मात्रा साध्या व नॅपसॅक पंपासाठी आहे. आपण जर पेट्रोल पंप वापरत असाल तर ही कीटकनाशकाची मात्रा 3 पट करावी. पायरथ्रॉल गटातील कीटकनाशकाची फवारणी शक्यतो नोव्हेंबर महिन्या अगोदर करू नये. यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होण्याची शक्यता असते. धन्यवाद.